विधानसभा निवडणूक 2024चा सर्वत्र आज 23 तारखेला निकाल घोषित झालेला आहे। 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं आणि 23 नोव्हेंबर 2024ला सर्वत्र विधानसभेचे निकाल घोषित झालेले आहेत। हिंगणा विधानसभा 50 या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये कुठेतरी काट्याची टक्कर आधी बोलल्या जात होती, परंतु आज जेव्हा निकाल घोषित झाले त्यावेळेस समीर मेघे यांनी ऐतिहासिक जीत या मतदारसंघामध्ये विजय हासिल केलेला आहे। त्यांना 78,527 एवढ्या मोठ्या लीडने समीर मेघे हिंगणा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। 24 फेऱ्यापर्यंत हे मतदान होतं। 24 फेऱ्या झाल्या आणि 24व्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे रमेशचंद्र गोपीकिशन बंग यांना 80,622 मतं मिळाली, तर समीर मेघे यांना 1,59,149 मतं ह्या 24व्या राऊंडवर 24व्या फेरीपर्यंत मिळाली आणि समीर मेघे हे 78,527 इतक्या ब्रेक रेकॉर्ड मतांनी विजयी झालेले आहेत। त्यामुळे हिंगणा तालुक्यामध्ये, हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि हिंगणा तहसील परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष आणि उत्साह साजरा केला। समीर मेघे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनी गाठीभेटी घेतल्या आणि कार्यकर्त्यांनी त्यांची विजय रॅली काढली। ठिकठिकाणी हिंगणा ते वानाडोंगरीपर्यंत कार्यकर्त्यांनी डीजे संदलच्या गजरामध्ये हा विजय उत्सव साजरा केला। काही कार्यकर्त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या आहेत। काय बोलतात कार्यकर्ते, काय सांगतात आणि हा विजय जो आहे, एवढा ऐतिहासिक विजय जो समीर मेघे झाला, याच्या मागचे काय कारणात काय सांगतात कार्यकर्ते आपण बघूया। आपण बघत राहा टीव्ही दर्पण बाय शिरसाट, ब्युरो रिपोर्ट, हिंगणा, नागपूर। अत्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, कारण की मोठी लीड या हिंगणा 50 विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार समीर मेघे यांनी मोठी लीड घेतलेली आहे। त्याच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे आता आपण बघू शकता की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आपण पहिली एक बातमी केली आहे, पुन्हा हे दुसरी बातमी आहे आणि आता या ठिकाणी अत्यंत झेंडा घेऊन आणि पुरा त्यांचा बघू शकता। आम्ही भाऊ नाव सांगा। भाऊ मी अनिल धनोरे, मेटावरी सरपंच। इथे गुलाल लागला, तुमचा गुलाल इथेही लागला, म्हणजे आपण विजय झालो, पण हे ऐतिहासिक जीत झाली समीर भाऊची। समीर भाऊ तुम आगे भाऊची कम से कम हॅट्रिक झाली, हॅट्रिक। अरे भाऊ सारखा विकास पुरुष कधी होणार नाही आणि समोर पण होणार नाही। भाऊचीच हरदम जीत राहणार म्हणजे राहणार, अशी मी ग्वाही देतो। पुरा आपल्या हिंगणा तालुक्यातर्फे ग्वाही देतो, भाऊचीच जीत राहणार। लड़का पहिलीचा लड़का भाऊ समीर भाऊ, लड़का पहिलीचा लड़का भाऊ समीर भाऊ आगे बढ़ा, समीर भाऊ आगे बढ़ा, लड़का पहिलीचा लड़का भाऊ, लड़का पहिलीचा लड़का भाऊ। महत्त्वाचा विषय हा आहे की अत्यंत लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हा जे नारे सुरू आहे त्या ठिकाणी, निश्चितच लाडक्या बहिणीचा जो विषय आहे, यांना या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून कुठतरी लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हा जे नारे या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहपूर्ण देत आहेत, याच्यामुळे कुठतरी निश्चितच महायुतीला लाडक्या बहिणीचा निश्चित फायदा झालेला या ठिकाणी दिसत आहे आणि म्हणून मोठी जीत आपल्यासोबत आहे। आता येरणगाव दाभा आगरगावचे सरपंच रामरावजी राठोड, सर काय सांगा। आजचा विजय हा महायुतीचा विजय झाला आणि हा विकासाचा विजय आहे आणि विजय आज तुमच्या समोर दिसत आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी हा पुरा महाराष्ट्राचा विजय केलेला आहे। लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा विजय आहे। मुलाबेकर आजपर्यंत माझ्या पठारावरती कधी भी एवढी लीड मिळाली नाही। आज जे लीड मिळाली हे साहेबांच्या विकास कामाची लीड आहे।
असे समजतो. क्षेत्रामध्ये समीर भाऊने खूप चांगलं काम केलं आहे. समीर भाऊचा एवढा विजय झाला आहे. सांगा नाव सांगा. तानबाई नागोशे मी बोलतो, उकडेहून वार्ड नंबर 3. माझ्या गावामधून एवढा चांगला काम केलं आहे. साहेब एवढ्या मतांनी निवडून आले, आम्हाला सर्वांना आनंद आहे की त्यांनी गावखेड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत रोड पोहोचलेले अतिशय सुंदर त्यांचे कर्तृत्व आहे. कोणीही व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते खाली हाताने येणार नाही आणि त्यांची जे काही कामं आहे ते समीर भाऊ मेघे यांनी परिपूर्ण केलेले आहे. म्हणून हा आता विषय ते विजयच्या दिशेने वाटचाल करतात. राहुल काय सांगितलं नाव सांग. हॅलो, तू बोल ना. मी राहुल वालदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माजी तालुका अध्यक्ष. यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे समीर भाऊ यांना विजय झाल्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.